धन्यवाद आकाश शिल्के। एकंदरीत आपण पाहिलं स्पर्धेचा नियम जर पाहिला सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर धावांची तुमची काउंट केली जाणार नाही, याकडे लक्ष असू द्या। यानंतरचे सुपर 6 जे सामने होतील त्याच धावा तुमच्या मालिकावीराच्या टू व्हीलर साठी त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणासाठी ग्राह्य धरल्या जातील, याकडे लक्ष असू द्या। पुढील लढत असेल सुपर 6 चा पहिला सामना प्रणय 11 शिवकर संघ आणि त्यांना फाईट करेल नावडे या दोन संघांमध्ये पहिली लढत असेल। दुसरी सामने असेल जासे विपक्ष उसरली आणि तिसरा सामना असेल चिंचवली विपक्ष या संघामधून जो संघ जिंकेल यांच्यामध्ये लढत असेल। सलामीची जोडी मैदानामध्ये चेतन मोरे आणि नॉन स्ट्रायकिंग प्रल्हाद शिंदे, हे षटक महत्वपूर्ण असेल। ज्या संघाने इथून सुपर 6 साठी नाणेफेकीसाठी कॉल करण्यात येईल त्या संघाने याचा पहिली लढत शिवकर विपक्ष नावडे। पहिल्या चेंडू बॅटची कडा आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद चेतन मोरे 0 धावसंख्येवरती। सेनापती अर्थात चेतन मोरे पंढरीनाथ कडव प्रणय 11 मोह संघाचे पुरस्कर्ते हे देखील युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत। दीपेश मोरे छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याची ओळख राहिली आणि क्रिकेटची मैदान गाजवणारा हा खेळाडू पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली। गोलंदाज उज्ज्वल या गोलंदाजाला उज्ज्वल घरत सुंदर गोलंदाजी राहिली। एक वेगवान चेंडू फेकण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय आणि एकंदरीत पाहिलं पहिल्या चेंडूवरती यश देखील लाभलं गेलंय। हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोलतो, पंचांचा इशारा अवांतर धावेने संघाचं खातं खोललं गेलंय 1 या धावसंख्येनं। मैदानामध्ये जांभूलपाडा क्रिकेट संघ कांचनदादा खेळतोय आणि एक उत्कृष्ट अपडेटर पिंट्या घरत यांच्या गावचा हा संघ आणि बिगमॅन डान्सर सागर पाटील यांचं गाव तुम्हाला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी संदेश शेळके आणि आई एकवीर लाईव्ह इव्हेंटचं कौतुक करावं लागेल। अनेक इम्प्रूव्हमेंट केलेत, खूप चांगलं योगदान ज्यांचं टेनिस विश्वाला राहिले। अनेक ठिकाणी जर कांचनदादा पार्कात पहिली स्पर्धा जी आपण पाहिली आणि अतिशय अचूक दर्जाचं त्यांचं कार्य राहिले। लेग बिफोर साठी पहिली स्पर्धा ठरली विगरच्या मैदानामध्ये, त्या ठिकाणी आई एकवीर लाईव्ह इव्हेंटनं रिव्ह्यू सिस्टम दिलं होतं पायचीच्या स्वरूपासाठी, हे देखील कौतुक करावं लागेल। सुंदर फटका याचसाठी ओळखला जातो फलंदाज, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला, चेंडू जाईल सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावर। सुंदर फटका वेट अँड ऑच, चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, दमदार हिट शॉट करणारा संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावर।
नितीनच्या माध्यमातून 11 धावा धावफलकावरती दीपेश खेळण्यासाठी सज्ज असेल. सुंदर फटका बॅक टू बॅक दुसरा हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावर. की हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे आणि फलंदाजी दीपेशची जर पाहिली तर दमदार कामगिरी राहिली. दीपेश मोरे मैदानामध्ये 4 चेंडूमध्ये 16चं योगदान. प्रल्हाद नॉन स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. हे षटक महागडी गोलंदाजी. सुंदर फटका बॅक टू बॅक तिसरा षटकार येईल का आणि षटकाराची हॅट्रिक दीपेशच्या बॅट मधून आणि 6 धावेने संघ धावून पोहोचलाय 23 या आकड्यावर. दीपेशकडे जर आपण पाहिलं तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशी फलंदाजी. ज्या प्रकारे मोह संघाचा एक अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट पंच विनोदता पाटील यांची आपण फलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये पाहिली. त्याची आठवण करून देणार हा एक युवा जिगरबाज खेळाडू दीपेश मोरेचं कौतुक करावं लागेल. चेतन मोरेच्या अगदी तालमीमध्ये खेळणारा हा खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहताय. 5 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान दिलंय आणि स्ट्राईक वरती खेळणारी प्रथम सज्ज असेल प्रल्हाद शिंदे तुम्हाला पाहायला मिळेल. कंचनदादा पालकर एकंदरीत पाहिलं पहिल्या गोलंदाज ठरला ज्याने महागडी गोलंदाजी 23 धावा. कारण सर्व सामने पाहिले 32 धावा 30 धावा 24 धावा 22 धावा या धावसंख्या आपण पाहिल्यात 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम गोलंदाजी मार्कवरती आलाय. कांचनदादांनी मगाशी सांगितलं की शुभम खूप चांगली गोलंदाजी केली. कालच्या रात्रीमध्ये अप्रतिम खेळ राहिला जांभूळपाडा टीमचा आणि एकंदरीत पाहिला आज कालच्या रजनीमध्ये प्रणय 11 मोह संघ देखील अप्रतिम खेळ राहिलाय. धावसंख्या जर पाहिली 23 धावा धावफलक लागला गेला नाही. 12 चेंडूमध्ये कितपत धावा जमावेल किमान 40 ते 45 धावसंख्येमध्ये या सरासरी जर खेळला तर मजल मारू शकेल. स्लोवर कट केला पॉइंट क्षेत्रामध्ये वेगवान फटका त्याच वेगाने क्षेत्र चेंडूपर्यंत जाईल. आउटफील्ड थोडीशी करा 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीसाठी प्रयत्न केला जाईल का तिसरीसाठी नकार दिलाय प्रल्हाद आणि 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय आणि चांगला कमबॅक 25 धावा धावफलकावरती. एक फलंदाज चेतन मोरेच्या स्वरूपामध्ये प्रणय 11 मोहो टीमचा. अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाहत बसेल. मिड विकेटच्या डोक्यावर उंची राहील सीमा पार षटकाराने संघ जाऊन पोहोचला 31 या आकड्यावर. तसंही संघ ज्याने एका हातामध्ये जेल पकडलाय. हे आहे क्रिकेट. गोलंदाजचा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न केला. वेगवान चेंडू सुंदर फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तू येतो की मी येऊ अति घाई संकटात नाही. फलंदाज बाद होऊ शकला असता. चांगली फेकी चांगलं क्षेत्ररक्षण जांभूळपाडा संघाचं तुम्ही पाहिलात. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती. हे षटक महत्वपूर्ण राहिलं कांचनदादा पालकर. या षटकामध्ये तब्बल 9 धावा आल्या. एक चांगलं कमबॅकिंग षटक मानावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्या देखील आपण पाहिली तरी चांगली धावगती रोखण्यामध्ये यश लागलं गेलं शुभमला. आणि षटक फेकत असताना या अंतिम चेंडूमध्ये किती धावा येतील कारण दीपेश 5 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर खेळण्यासाठी सज्ज झालाय. मागच्या सामन्यामध्ये मागच्या षटकामध्ये षटकार चौकोनी आतषबाजी ज्या खेळाडूची पाहिली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतो आणि पहा खेळाडू वृत्ती. फलंदाज स्वतः खेळपट्टी सोडून निघाले आणि एक युवा खेळाडूंचा काय आदर्श घ्यावं याचं उत्तम उदाहरण दीपेश मोरे.
32 धावा धावफलकावर. दीपेश मोरेचं कौतुक. 6 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान. अन्वेषला चांगली फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असेल प्रल्हाद शिंदे. आणि अंतिम षटक. चला स्पीडअप करा जांभूलवाडा टीम. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला टीम मीटिंगचा अनुमती नाहीये. पंच आपण देखील तुम्ही ऑन करू शकता तिथून खेळाडूंना. प्रत्येक चेंडूवरती आणि प्रत्येक षटकामध्ये 3 ओव्हरच्या मॅचेस आहेत, त्यामुळे तुम्हाला टीम मीटिंग घेण्याची अनुमती नाहीये. कारण स्पर्धा अतिशय सुंदर. आजच्या रजनीमध्ये कांचना पालकर प्रत्येक संघाने योगदान चांगलं दिलं, सहकार्य केलंय. 15 मिनिटांमध्ये सत्र संपवलंय. पण हे सामन्यामध्ये थोडासा उशीर होतोय, त्यामुळे जांभूलवाडा टीमला विनंती असेल की आपण थोडा स्पीडअप करा. 32 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. अंतिम षटकामध्ये किती धावा येतील? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आला आहे मनीष गोंधली. डावकरी आता गोलंदाज. कालच्या ऋतूमध्ये दुसरं षटक फेकत होता, आज अंतिम षटक फेकतोय. पुढला लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल. अभिनंदन नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावर. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे की पंचांचा? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहिलं जाईल. DRSचा वापर या ठिकाणी करण्यात येतोय. प्रल्हादसाठी फेकलेला हा पुढल्या लेनचा चेंडू तुम्ही पाहताय. आणि एकंदरीत फेअर डिलिव्हरी जो एक तुमच्याकडे DRS होता तो गमावलाय. फलंदाजी करत असताना प्रणय 11 मोहोळ संघानं एकूण धावफलक जर पाहिलं 33 धावा लागल्या गेल्या. तर ही अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल अन्वेष पाटील हा खेळाडू. क्रिकेटचा बऱ्याच वर्षाचा अनुभव असणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत जर पाहिलं तरी षटक हाताळत असताना कशा प्रकारे गोलंदाजी करेल मनीष. स्लोवर चेंडू फेकलाय. उजव्या हाताच्या फलंदाजांना जर एकंदरीत पाहिलं कांचनदादा पालकर हा नेहमीच डोकेडुकी ठरवत असतो गोलंदाज. आणि सुंदर गोलंदाजी राहिली. चेंडू बल्लवण्यामध्ये यश लाभलं गेलंय. डॉट चेंडूची फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. येणारे अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या आणि तिथून मात्र जो धावसंख्येमध्ये ब्रेक लावण्यामध्ये जमलंय जांभूलवाडा टीमला अतिशय उल्लेखनीय कामगिरी राहिली. मनीष गोंधली पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. अप्रतिम खेळी साकार करतोय. स्लोवर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. पण अन्वेष पाटीलला नेमकं करायचं काय? सिंगल धाव घेऊन प्रल्हाद शिंदे सारख्या खेळाडूला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे, ज्याच्या बॅट मधून षटकारा तुम्ही पाहिलात. पण या ठिकाणी खराब क्रिकेट अन्वेष पाटीलचं. कारण नॉन स्ट्राईक एंड वरती असणारा गोल फलंदाज प्रल्हाद शिंदेला स्ट्राईक वरती येणं गरजेचं असेल. पण तो क्रिकेटमध्ये सुंदर गोलंदाजी मनीष गोंधलीची आपण पाहतोय. पुढल्या लेनचा चेंडू फेकला गेला. 1 धाव त्या ठिकाणी बाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. कांचनदादा पालकर सुंदर गोलंदाजी राहिली. मनीषची गोलंदाजी आपण पाहिली. त्यानंतर शुभमची सुंदर गोलंदाजी राहिली. शुभमने 9 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये फक्त 2 धावा, ज्यामध्ये 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव पाहायला मिळाली. सिंगल डॉट डॉट. त्यानंतर 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. काय कमबॅक राहिले. 34 धावा धावफलकामध्ये तुम्ही पाहताय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. कशा प्रकारे रणनीती दाखवेल प्रल्हाद शिंदे या 2 चेंडूमध्ये. अपटी 12 चेंडू फेकला गेलाय. पंचांचा इशारा अभांतरचा. अभांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. आणि एक अतिरिक्त उचली घेणारा चेंडू तुमच्या कोट्यामध्ये समाप्त झालाय. असं ऑन करत असताना पंच मैदानामध्ये सुंदर गोलंदाजी तुम्ही पाहिली मनीषची. त्यानंतर हा 100 स्वरूपामध्ये धाव पाहायला मिळते. जांभूलवाडा संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पाहायला मिळाला. अपटी 12 चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. बॅटवरती चेंडू आला नाही. सरळ चेंडू फेकून दिला होता. ऑफस्टिक वरून चेंडू जातो. आणि एकंदरीत जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. सुंदर कमबॅक. शेवट गोड कोण करेल. शेवटच्या चेंडूमध्ये चौकार, षटकार, डॉट, विकेट हे पाहणं तेवढंच मजेशीर असणार आहे. कारण धावसंख्या कांचनदादा 3 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावसंख्या झाली आहे 35 धावा. तेवढी चांगली फलंदाजी आपण जांभूलवाडा टीमची देखील पाहिली. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतो. पंचांचा इशारा अभांतरचा. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 36 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय. पण अंतिम चेंडूवरती कशा प्रकारे कमबॅक असेल
कारण एकंदरीत जर पाहिलं ज्यावेळी डावखुड हाताचा फलंदाज स्ट्राईकवरती येतोय आणि गोलंदाज मनीष गोडली हा थोडासा देखील आपण जर पाहिला अडथळा निर्माण होतो गोलंदाजाला. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्र चेंडू खाली आलाय, झेल पकडू शकला नाही आणि शेवटच्या क्षणाला चुकी, चेंडू जाईल सीमा पार, सौकर्ण संघ जाऊन पोहोचला. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हर मध्ये धावा लागल्या गेल्यात 40 धावा धावफलकावर. विभागामधील सर्वात इन्फॉर्म संघ कोण असेल तर स्वर्गीय जितू दादा 11 जवानमान नेरे संघ आणि त्या संघाचा मास्टर माइंड यष्टी रक्षक अर्थात एनडी कमिटीवर नेहमीच मोलाचं योगदान देणारा परेश मस्कर आणि त्यानंतर उमेश पाटील असतील आणि संपूर्ण जवानमान स्वर्गीय जितू 11 जवानमान नेरे टीम या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या वतीनं मोह टीमला आणि या स्पर्धेला शुभेच्छा द्या. त्यांचं देखील आपण गोवा सहर्ष स्वागत. आणि या 40 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील याचं 40 धावा झालं तर 41 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील याचं धावतं ऐकण्यासाठी आपण बोलणार आहोत आकाश शेलके यांच्याकडे. आणि तिथे प्युअर व्हेज तुम्हाला खायला मिळेल. जर असा कोणी असेल आणि त्याला जर त्या गोष्टीची मी म्हणेन भूक लागली असेल तर आपण जात इथे अंकुश वाघकडे. तसेच नॉनव्हेजवाल्यांसाठी आमचे प्रकाशवीर यांच्याकडून आपण पाहतोय वजरी भाकरीची देखील सोय जे आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीन जे आहे आपल्याला या स्टँडच्या मागे जे आहे तिथे त्याचं स्टॉल आहे. तिथे आपण अंडा भुर्जी असेल आणि त्यासोबत वजरी भाकरीचा आपण आस्वाद घेऊ शकता, परंतु त्याचा तुम्हाला पे करावे लागेल. आणि ज्या आपण पाहतोय बघा जी वैयक्तिक पारितोषिक आहेत त्यांच्यासाठी ज्या धावा गृहीत धरल्या जातील त्या सुपर थ्रीला तुम्ही क्वालिफाय झाला म्हणजे तिथे विषय संपेल. सेमीफायनल फायनल काउंट केले जाणार नाहीयेत. आता इथून जे संघ जिंकलेत त्यांच्यासाठी एक सामना आहे अजून, म्हणजे सुपर 6चा एक सामना तो असणार आहे. सुपर 3 क्वालिफिकेशनचा तो सामना आहे. त्याच्यानंतर तुमच्या धावा गृहीत धरल्या जाणार नाहीयेत. म्हणजे आधी खेळलेले तुम्ही 2 सामने, आजच्या रात्रीत खेळलेला एक सामना 3 आणि अजून एक सामना असे 4 सामने आणि 4 सामन्यांतील गुण काउंट केले जातील. एखादा संघ उपस्थित झाला नाही असं विसं वगैरे काय प्रकार असेल तर ती तुमची चुकी असेल, ती आम्ही आमच्यावरती ओढवून घेणार नाहीत. एका स्पर्धेमध्ये असं झालं होतं आयोजकांना 2 बाईक द्याव्या लागल्या होत्या. कुणाल आणि पिंट्या कॅमेरामॅन आपण इथे यायचं आहे. तुम्हाला तुमची ड्युटी जे आहे ते निभावायचे आहे. प्लीज आपण या इकडे. मॅचकडे मी घेऊन चलेन. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. पहिलं षटक 18 मध्ये 41चं टार्गेट जांभूलपाडाच्या विरोधामध्ये आपण पाहतोय टीम मोहो दोघांमध्ये मॅच.
सुपर 6ची लढाई. अंपायर सिग्नल गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 लेट्स बिगिन. फर्स्ट बॉल व्हेरी फर्स्ट. पहिला हलक्या हातानं कट करायचा आहे. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. चुकी नाही आहे. चेतन नाईस. मित्तल आणि मित्तलची गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवात आपण पाहतो डॉट बॉल्स त्यानं केल्या. पाठलाग जो आहे तो पाठलाग आपल्याला पाहायला मिळेल 41चा आणि 41चा पाठलाग करत असताना प्रयास पाटीलला तो सामोरा जातोय. टीम जांभूलपाडा म्हटली तर कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं एक ताकदवर परफॉर्मन्स आणि त्यामध्ये एक गोष्ट आहे. प्रणय 11 टीम मैदानामध्ये आपल्याला साईस्टार विगर टीम पाहायला मिळाली. त्यांच्या अगेन्स्ट ते जिंकलेत आणि आता देखील प्रणय 11च्या विरोधात खेळतायत. मिड विकेट टार्गेट. फटका छान आहे. दिशा दिली आहे बॉलला. वन बाउन्स बॉल जातोय निघून. एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. नाच बल्ली नाच. आपल्या इव्हेंट मध्ये आपण बल्लीला नेऊ शकता. तुमच्या इव्हेंटला अजून सुंदर तो बनवेल. हा यस डीजे प्रेम यांचे ते खास जवळचे मित्र आहेत. पुन्हा एकदा लेग साइडला आपण पाहतोय दिशा दिली आहे बॉलला. लेग स्लिप मधून आपण पाहतोय संघाचा एक सेफेस्ट खेळाडू जो जलद गतीनं धावतो दीपेश मोरे. त्याचं धावणं आपण पाहतो इंटरेस्टिंग असतं खेळाडूमध्ये. आपण पाहतो चांगली ऊर्जा आहे. चांगला करंट आहे. किरू शेके नेरोपाडा त्याची तो आठवण करून देतो. इथे आपण पाहतोय टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला टोटल 5 पाहायला मिळते. 5 रन्स. यॉर्कर लेनचा बॉल मित्तल मडवीस ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑन मधून फिल्डर येतील परंतु मिड ऑन मधल्या फिल्डरनंच बॉलला अडवलंय. फेकी छान पाहायला मिळते. चांगलं स्टॉप केलं बॉलला कारण लॉंग ऑनच्या खेळाडूला गरजच पडली नाही बॉल अडवण्याची. मित्तलची गोलंदाजी ज्यामध्ये 4 चेंडू आता इम्पॅक्ट टाकणार आहेत. पाठलाग 41 करायचा आणि 41चा पाठलाग असताना 6 बनवल्यात. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. आपण पाहतोय जांभूलपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते सेकंड हाफ मध्ये. आता ह्या औचित्य त्यांना फलंदाजी करायचं आलंय. द विकेट लीडिंग एज फिल्डर आहेत. फर्स्ट स्लिप मध्ये कुठली चूक नाही आहे. लेग स्लिप मध्ये आणि लेग स्लिप मध्ये आपण पाहतोय फिल्डरनं झेल टिपलाय. विकेट घाल. पहिला फलंदाज 6ला पडतोय आणि फलंदाजच्या खेळीचा अंत प्रयास पाटील बॅक टू द डगआउट. नृत्य आविष्कार थेट व्यासपीठावरती आता सुरू आहे. रंगमंचाचा वापर त्यानं केलाय. बल्ली डान्सर त्यांना विनंती आहे तिथं नका नाचू कारण कॅमेरा जो आहे ना तो हलतोय त्यामुळे थोडंसं व्हायब्रेशन आहे आणि मग आम्हाला ज्या मोमेंट कॅप्चर करायचं त्यासाठी यस त्यांनी बघा पंचांच्या प्रमाणे सांगितलंय की आमचा निर्णय आम्ही मागे घेतो. पंचांचं देखील त्याने आता अवलोकन केलंय. बल्ली डान्सर मॅचकडे जाऊ. लास्ट बॉल या ओव्हरमधून पॉवर प्ले वाईड आपण पाहतोय. अतिरिक्त धाव या बॉलवरती. एका सिंगलला धावसंख्या फलक 7 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि त्यामध्ये एक विकेट आपण पाहतो आतापर्यंत जरूर कमावली मित्तल ना. मित्तल मस्कर लास्ट बॉल आहे पॉवर प्लेचा. हवेमध्ये फिल्डर बॉल अडवतील का प्रश्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी मित्तल मस्करची. फक्त 8 दिल्यात. इकॉनॉमिकल स्पेल टीम मोहोसाठी. क्या बात. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे मित्तलसाठी मित्रांनो. अगदी कमी वयामध्ये आपण पाहतो आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी आणि त्यामध्ये पाठलाग 41चा असायचा असताना आपण पाहतो थोडासा प्रेशर क्रिएट करायचा होता समोरील संघाकडे आणि ते त्या गोष्टी करण्यासाठी पॉवर प्ले मध्ये त्याला आणलं गेलं. पॉवर प्ले मध्ये चांगला खेळ त्याचा आपण बघितला. काल आपण पाहिलं की कांचन पालकर सर जिथे जातील तिथे आपण पाहतोय ते पायामधून लात मारून पाणी काढतील अशा व्यक्ती आहेत. यस टोटल झाल्यात 8. पाठलाग जो आहे तो आता वाचलाय. 41 पर्यंतचा पाठलाग असताना आपण पाहतोय 35 धावांची गरज आहे. 35 नाही माफ करा 7
ओके, शेवटचा बॉल डॉट आहे. सात आहेत, एक विकेट पडली आहे. राकेश वाघ कुठे असेल तर आपण यायचं व्यासपीठावरती अशी विनंती आहे. 7 धावा धाव फलकावरती, एक लॉस सध्या आपण पाहतोय. पॉवर प्ले संपलाय, P2 नाही आहे, त्यामुळे आता फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन आपल्याला थोडंसं खुलं होताना पाहायला मिळेल. मिड विकेटला एक फिल्डर आहे, लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर, खाऊ कॉर्नर मध्ये एक फिल्डर, लॉंग ऑफला देखील एक आपण पाहतो सेनापती आहे. त्यानंतर कव्हरला देखील थर्ड, आणि त्यामध्ये आपण पाहतोय जो मधोमधला मिड विकेटच्या समोरचा आपण पाहतोय कव्हरचा क्षेत्र आहे, मिड पॉईंट तो खुला, त्यामुळं त्याचा फायदा उचलतील. मिड ऑफ 12 तिकडे आपण पाहतोय सेफ स्ट्रोक ते खेळू शकतात. कुठला निवड असेल स्ट्रोकची याकडे जरूर मैदानामध्ये जाऊ पाहण्यासाठी. लिडिंग एज पुन्हा एकदा लेग स्लिप, वन्स अगेन, वन मोर टाइम. अजून एक मोहरा टिपला जाईल झेलबादच्या स्वरूपात. हा धक्का आहे दुसरा टीम जांभूल पाडाला. इन्व्हिटेशन आलंय नीरज जांभळे यांच्या साखरपुड्याचं, येणार का? 100% आमंत्रण स्वीकारलं नीरज. पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. शिवकरच्या विरोधामध्ये नावडे संघ असणार आहे. विजेता वर्सेस विजेता ही लढाई होणार आहे. आपण टॉस साठी या, बाकी ज्या काही आपण फॉर्मॅलिटीज आहेत मधोमध्ये त्या सामना संपल्यानंतर करून घेऊ. हा, तारीख तुम्हाला मी सांगू. तारीख विचारली तिथे बघा, तिथे नीरज त्या घोलक्यामध्ये, त्यांच्याशी जाऊन भेटा तुम्ही. 22 तारीख आहे. रन घेण्याचा प्रयत्न तिकडे आपण पाहतोय. जरूर आपण पाहतोय एक सिंगल आले. हर्षलनं सुरुवात केली विकेटासह, त्यानंतर एक सिंगल घेत स्ट्राईक रोटेट करायची होती आता इथून फलंदाज अजिंक्यकडे, आणि अजिंक्यला ऑन स्ट्राईक आणलं जात आहे टीम जांभूल पाडाकडून. कालच्या रात्रीमध्ये चांगला धम्माल परफॉर्मन्स या खेळाडूला दिलाय. आता इथून पाठलाग मोठ्या धावांचा आहे. 10 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. जांभूल पाडा टीम थोडीसं बॅकफूट वरती. हा चेंडू आपण पाहतोय पंचांकडे वाईटच्या अपेक्षेनं पाहतायत पंच. त्या अपेलीला पूर्णपणे आपण पाहतोय फेटालत नाहीये, तर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आणि अंपायर साइड त्यांच्या आपण पाहतोय मतानं हा बॉल जो आहे तो फेअर बॉल आहे, परंतु त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय ते म्हणजेच समोरून आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 2 फलंदाजांनी. फलंदाज मैदानामध्ये अजिंक्य. व्हाईट बॉल आहे. दहा बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. हा बॉल जो आहे तो आपण पाहतोय आता तिसऱ्या पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त एक धाव आता ऍड केली जाईल. पुन्हा एकदा समीकरणामध्ये चेंजेस. 10 मध्ये 32 ची गरज. स्ट्राईक एंड राईट हँडेड बॅट्समन ओ द विकेट. हा चेंडू आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, बीट केलाय. अनबीटन बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. पहिला क्लेम केला होता बॅट्समन वाईट मागण्याचा, इथे आपण पाहतो दुसरा क्लेम होता, परंतु तिसऱ्या पंचांकडे ते जाण्याचा निर्णय नाही घेत आहे. त्यांचा जो रिव्ह्यू आहे तो सेफ आहे. प्रत्येकी संघाला 2 रिव्ह्यू आहेत, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही ते वापरायचे आहेत असा निर्णय आपण पाहिला की हा वाईट साठी एकच रिव्ह्यू आहे आणि बिमक साठी एक आहे तो. येस, पुन्हा एकदा आपण पाहतो वाईट साठी आपण पंचांनी आपल्यापर्यंत निर्णय सांगितलाय. टेक्निकल टीम हाही बॉल चेक केला जाईल. व्हाईट बॉल कॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो हा चेंडू जो आहे तो वाईट दिलाय.
दुसरा क्लेम यशस्वी बॅट्समनचा. 3 बॉलचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 2 सुरू होते. हर्षल मोठ्या फटक्याची गरज आहे. टॅप केलं बॉलला. फॉलो 3 मध्ये स्वतः आपण पाहतो गोलंदाज झालेत. जर्सी नंबर 22 वर हाताळत असताना हर्षल चांगला स्पेल दिला आतापर्यंत. मोठा फटका घेऊ दिला नाही या बॅट्समनला. कुठल्या प्रकारे आपण पाहतोय चांगला धमाकेदार फटका मारू दिला नाहीये, कारण इतकी छान गोलंदाजी इलिगेशन तो करतोय मैदानामध्ये. स्पीड पोस्ट आहे टीम मोहोची आणि मोहोचा चांगला आपण धमाल परफॉर्मन्स पाहिलेला आहे. ई पूल मधून ते खेळतात आणि त्यांना आपण खेळताना बघतोय. इथे हा चेंडू पंच आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडासा वेळ घ्यावा लागेल चेंडू टाकण्यासाठी. थोडंसं प्रेशर जरूर आहे, कारण इथून येणारे 2 सेफ बॉल या मॅचला पूर्णपणे आपल्या कब्जामध्ये करतील मोह संघाचे खेळाडू. त्यासाठी मग तेथे निर्णय घेतात. ओ द विकेट. लीडिंग एज लागली आहे. पुन्हा एकदा सेकंड लेग स्लिप चुकी झाली आहे. 1 रन कंप्लीट. स्ट्राईक मिळेल इथून अजिंक्यला. एका धाब्याने धाव फलक पुन्हा एकदा आपण पाहतो आता 12 वरती जाताना पाहायला मिळाले. 1 मध्ये आपण पाहतो वाढ झाली आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे ओव्हर मधून. 7ला 29 हवात. अनेक सारे सामने इथून देखील सामना जिंकू शकतो. फलंदाजामध्ये तो चांगला कॅलिबर आहे. कालची रात्र या खेळाडूने गाजवली होती. आज या फलंदाजीला पाहता आमचे सागरभाई थोडेसे नाराज आहेत. जांभूलपाड्याचे ते आपण पाहतो या समर्थक आहेत. ओ द विकेट. पुढचा बॉल आपल्याकडचा बॉल हॅमर केलाय. बॉलला लॉंग ऑनला फिल्डरच्या डोक्यावरून हातातून बॉल निसटतो आणि जाऊन पडतोय अगदी रोपच्या बाहेर. षटकार. नेला असं म्हणावं लागेल, कारण 7 एवीचं समीकरण आता आहे आणि त्यामध्ये एक तार छेडण्याची गोष्ट. कांचन पालकर यांच्याकडे आपण पाहतो आता एक कोंबडा आलाय. जनार्दन निरगुडा साहेब त्यांच्याकडे पाहिलं की दानशूर दातृत्व आपल्याला आठवतं आणि आता ते कुठे त्याची शोध सगळे घेतात. रोशन पाटील दादांना घेऊन आय थिंक ते कुठे गेलेत. मानसी फार्म हाऊस वरती आता त्यांचा अड्डा आपण पाहतो. डेरा त्यांनी मांडलाय. जन्मा नावडे टीम आज संकल्पच्या विरोधामध्ये काय परफॉर्मन्स दिला. जरूर तुमचं कौतुक आहे, कारण याबद्दल आमची दुर्गेश सोबत चर्चा झाली होती. लास्ट ओव्हरसाठी आपण जाऊ मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 23 ची गरज आहे जिंकण्यासाठी. आता इथून टीम जांभूलपाडाला. चला स्पीडअप करा अशी विनंती. लास्ट ओव्हर प्रल्हाद. ओ द विकेट. हा बॉल चांगला चेंडू आहे. अगदी आपण पाहतोय सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. क्या बात आहे. काय खेळ पहा मैदानामध्ये. प्रत्येक गोलंदाजांना इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्या टीमसाठी दिल्या, ज्यामध्ये प्रल्हाद आता आपण पाहतोय लास्ट ओव्हर थ्रिलर बनवण्यासाठी आलाय. सेफ द्यायचे त्याला ही ओव्हर आणि त्यासाठी तो आपण पाहतोय धडपडतोय मैदानाच्या आतमध्ये. हा बघा, विजेते संघ आहेत ते कॅप्टन फक्त आपण व्यासपीठासमोर या अशा डिमांड्स आहेत. इथे शिवकर, नावडे, चिंचवडे 3 कॅप्टन उपलब्ध आहेत. तेवीस मध्ये आपण पाहतोय 23 ची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ द विकेट. हा बॉल चांगला चेंडू. टप्पा पडलाय. त्यानंतर इलिगेशन. विकेट किपर कडे बॉल. क्या बात आहे. काय गोलंदाजी पा. इन स्विंग इम्पॅक्ट टाकतोय प्रत्येक बॉलला इलिगेशन आणि आपण पाहतो हलकासा टर्न देतोय प्रल्हाद. लास्ट ओव्हर साठी त्याला वाचून ठेवलं होतं. डेथ ओव्हर आपण पाहतोय खूप छान पद्धतीने तो हाताळतोय. 3 मध्ये 23. तीनला 23. सामना पूर्णपणे हातामध्ये आता मोह संघाचा. ऑन साइड मिड विकेट आणि मिड विकेट मध्ये बॉल आउट ऑफ द पार्क. यूज इट. षटकार.
KS फार्माचे सर्व आमचे राकेश दादा वाघ यांचं इथं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं मंचावरती. KS फार्मचे सर्व राकेश दादा वाघ या आपण मंचावरती, आपलं स्वागत आहे. ऑन साईडला आपण पाहतो हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिडविकेटमध्ये खेळलेत. पुन्हा एकदा आपण पाहतो आता इथून रन येते. टोटल आपण पाहू शकतो 1 पाड होते, परंतु आता फारसा फरक पडणार नाही कारण सामना जो आहे तो आता मात्र पूर्णपणे मोह संघाच्या बाजूने झुकलाय. त्यामुळे आता फक्त औपचारिकता बाकी आहे. किती मार्जिनना सामना जातो याकडे सर्वांचं लक्ष. शेवटचा 1 बॉल आहे. 25 बनलात, 25ला 2 पडलेत. रिव्हर्स खेळायचा होता. पुन्हा एकदा बीट अजिंक्य, अशा हा जितेश, आणि अशा पद्धतीनं आपण पाहतोय इथून हा सामना जो आहे तो 15 धावांनी प्रणय 11 मोहो या संघानं जिंकलाय. सुपर 6 मध्ये दाखल झालेला 6 संघ आपल्याला इथे सापडलेत. 6वा संघ आपल्याला सापडलाय. तर 6 संघांपैकी 6 करण्यात आता इकडे